लाइफ। आप खाओ सारी चीजें, स्पेशली आप हेल्दी चीजें खाओ, वो आपके शरीर के लिए अच्छा होता है। लेकिन वो खाने के बाद अगर आप एक्सरसाइज करते हो तो ऑब्वियसली जितनी भी कैलोरीज निर्माण होती है आपकी बॉडी में, दैट वो बर्न होती है। बर्न होने के बाद उसका प्रॉपर यूटिलाइजेशन होता है और जो डाइजेशन प्रोसेस रहती है वो अच्छी तरह से होती है आपके शरीर में। दैट इज द रीजन बैलेंस डाइट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट इन योर लाइफ। ये तो मैंने आपको सिर्फ ऊपर ऊपर से चीजें बताई है। आई एम नॉट एनी डॉक्टर, मैं तो कोई डॉक्टर तो नहीं हूँ जिसके बारे में इसके मतलब क्या खाने से क्या इफेक्ट होता है। लेकिन एज अ जनरल पर्सन, दीज आर द बेसिक थिंग यू शुड फॉलो। अगर आप ये फॉलो करोगे तो रियली इट इज गोइंग टू अफेक्ट योर बॉडी। अभी मैंने थोड़ी देर पहले आपको ये खाने के बारे में जो बताया, इससे रिलेटेड हमारे बॉडी में बहुत सारी इफेक्ट और कैसे होता है, दैट आई एम गोइंग टू टेल यू नाउ इन कॉमन टर्म्स। द 7 टाइप्स ऑफ धातुस आर प्लाज्मा, ब्लड, मसल, फैट, बोन, बोन मैरो एंड रिप्रोडक्टिव फ्लूइड। अब इसे आयुर्वेदा में कहा गया है सप्त धातुस कहा जाता है। जब आप कोई खाना खाते हो तो वो खाना आपको पूरा डाइजेशन हो के उसके फाइनल डेस्टिनेशन तक जाने के लिए नियर अबाउट 49 डेज लगते हैं। हाउ मेनी डेज? 49 डेज। आप अगर कोई खाना आज खाते हो तो उसका प्रोडक्टिव वे जो रहता है, जो एंड तक होता है, वो कब कंप्लीट होता है आपका? 49 डेज में। पहले जो आप खाना खाते हो उसका पहिले रस मिळणे, म्हणजे तुम्ही जे चावून चावून अन्न खाता ते खाल्ल्यानंतर त्याचा रसामध्ये परिवर्तन होतं। जे रस जे आहे त्याच्यामुळे आणि तुमच्या पोटामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बरेचसे ऍसिड असतात, ज्या ऍसिडमुळे तुमचं पचन क्रिया होत असते, पचन करण्यासाठी ती मदत करत असते। आणि जो जेव्हा तो रस त्याच्याबरोबर मिसळला जातो आणि तुमचं मग ते डायजेशन ला सुरुवात होते, ते खाल्ल्यानंतर त्या ह्याच्यापासून रक्त बनलं जातं। त्याच्यानंतर रक्त बनल्यानंतर मग तुमचा मांसा बनला जातो आणि मांसानंतर मेदा बनला जातो। आता ह्या सगळ्या प्रोसिजरला 7 दिवसाचा काळ लागतो। म्हणजे समजा तुम्ही जर आज हे अन्न खाल्लं तर 7 दिवसानंतर त्याचा रस तयार होतो, त्याच्यानंतर 7 दिवसानंतर त्याचं रक्त तयार होतं, पुन्हा परत 7 दिवसानंतर मांसा, मग मेदा, अस्थि, मज्जा आणि मग शुक्र। ह्या अशा पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये इंटरनल एक्टिविटीज आर गोइंग ऑन जब आप कुछ भी खाना खाते हो। तो आप सोच सकते हो कि आपका खाना कितना इम्पॉर्टंट है आणि ते कुठल्या पद्धतीत घेतलं पाहिजे, किती हेल्दी घेतलं पाहिजे। समजा जसं काय आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही सकाळी खाल्लं पाहिजे, 2 जेवणाच्या मध्ये कमीत कमी 6 ते 7 तासाचं अंतर असलं पाहिजे। बरं ते का असलं पाहिजे? तुम्ही कधीही उठसूट घेता आणि पोटामध्ये टाकता। ऍक्च्युली तुम्हाला सांगते डायजेस्टिव्ह सिस्टमचं कसं असतं की जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही, तुम्हाला अशी प्रॉपर भूक लागत नाही, तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण नाही केलं पाहिजे। जेव्हा आपल्याला भूक लागते, आपल्या पोटामध्ये एक अग्नी तयार होत असते, ज्याला फायर आपण असं म्हणतो। तर ती जी अग्नी तयार होते तेव्हा ती वाट पाहत असते की तर याचा अर्थ असा आहे की त्याला पोटाला अन्न हवं असतं आणि त्यावेळेला ते तुम्हाला अन्न जेव्हा मिळतं, जेव्हा ती फायर क्रिएट होते पोटामध्ये, तीच ती वेळ असते की तुमचं जे समजा त्यावेळेला जर तुम्ही कुठलं इनटेक केलं, शरीरामध्ये कुठलं अन्न घेतलं तर ते प्रॉपर वे मध्ये डायजेशन होतं, कारण की ते ऑलरेडी रेडी सेटअप आहे तुमच्या पोटामध्ये अँड दे आर रेडी फॉर द डायजेशन। त्यावेळेला जेव्हा तुम्ही मग अन्न ग्रहण करतात मग ते प्रॉपर चांगल्या पद्धतीमध्ये डायजेस्ट होतं आणि मग ते त्याच्या पुढच्या क्रिया व्यवस्थित पद्धतीत होत असतात। म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या जेवणाच्या ज्या वेळी आहेत ती तुम्ही फिक्स करून ठेवा। सुरुवातीला तुम्ही तुमचं कसं असतं मुलांचं आजकालच्या की कधीही कुठल्या, आज रात्री 8 वाजता जेवलं होतं, उद्या 12 वाजता जेवलं। मला नाही वाटत आता जी एवढी लेक्चर ऐकतायत त्याच्यातली कोणी पण मला वाटतं 10 वाजता रात्री झोपत असते, नाही ना? आहे का कोणी रात्री 10 वाजता झोपणारा व्यक्ती इथे? हा, उत्तर येत नाहीये याचा अर्थ बरोबर आहे मी, बरोबर? ठीक आहे। तर जसं तुमचं जे जेवण होतं जेवढं महत्वाचं आहे त्याच पद्धतीत तुमची झोप पण महत्वाची आहे, हे मी आधीच सांगितलेलं आहे। कारण तुमचं खाल्लेलं अन्न जे आहे
त्याचं डायजेशनचं आणि झोपण्याचं यांचं फार गहन रिलेशन आहे. तर तुम्ही नुसतं खाल्लं वेळी पाळल्या पण तुम्ही जर वेळेत झोपला नाही तर ती पचन क्रिया व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या होत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं गोष्टी, तुमची झोप जसं काय अन्न तुमचं पचलं नाही, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला मग त्रास होतो, पोटदुखी होते, लूज मोशन होतात, पोटात आग पडते, ऍसिडिटी होते, असे भरपूर काही प्रमाणामध्ये आजार हे वाढत असतात. आता सुरुवातीला हे जे आजार असतात ते थोड्या थोड्या पद्धतीच असतात, पण नंतर जसं जसं आपलं वय वाढत जातं ह्याचं मोठ्या आजारात रूपांतर कधी होईल, काय होईल हे आपल्यालाच कळत आठवते की अरे त्यावेळेला आपण असं करत होतो म्हणून त्याचा आता आपल्याला इफेक्ट होतोय. तर तुम्ही यंग मुलं आहात, तुम्ही आत्ताच जर तुमच्या शरीराची जर काळजी घेतली तरच तुम्ही स्वस्थ आयुष्य जगू शकता. आणि पुढे तुमचं करिअर अचीव करण्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण हे सगळं करत आहोत. मग मला इथे तुम्हाला थोड्याशा हेल्दी हॅबिट सांगायच्या आहेत. जसं का आता खूप काही मोठी गोष्टी जर तुम्हाला जमत नसेल पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही पाळल्या तर कसं तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा हे कसं काय तुमच्या बॉडीला अफेक्ट करेल हे तुम्हाला कळेल. डोंट ड्रिंक वॉटर आफ्टर इटिंग फूड. जेवण केल्यानंतर लगेचच तुम्हाला जेवण जेवल्यानंतर लगेचच तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये. आपल्याला अशी सवय असते, पटापट कुठून बाहेर आलो, भूक लागली, पटापट खाल्लं आपण आणि त्याच्यावरती गटागट गटागट 1 ग्लास 2 ग्लास पटापट पाणी पिलं. पण हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं, हेही मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे डोंट ड्रिंक बाय स्टँडिंग. तुम्ही उभ्या उभ्याने, मला नाही वाटत कोणी एवढी काळजी घेत असेल की आपल्याला पाणी प्यायचं तर आपण बसून पाणी पिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पाणी पिता त्याचा इफेक्ट डायरेक्टली जठरांवरती होत असतो आणि जठरांपासून आपल्या पायांवरती आणि गुडघ्यांवरती होत असतो. जर तुम्ही उभ्याने पाणी पिलात तर तुमची जी जठर असते, त्यांची जी बनलेली जठर असतात त्याच्यावरती आपण एखाद्या कुठल्या नाजूक गोष्टीवरती जोराने जर पाणी ओतलं तर काय परिणाम होईल? ऑब्व्हियसली एखादं काहीतरी मऊ लुसलुशीत पदार्थ ठेवला पाण्याखाली, पीठ ठेवलं म्हणा साधारणपणे, आणि आपण त्याच्यावरती जरा नळ सोडून दिला तर काय होईल? ते पिठाचं मळलेलं पीठ असेल तर ऑब्व्हियसली स्प्रेड होईल, ते सगळं तुटून जाईल. बरोबर? मी एक्झॅक्टली असं नाही म्हणते की ते जठर तुटून जातील, पण माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की तो जठरांना अफेक्ट करतो. त्यानंतर मग हळूहळू काय होतात, तुमचे गुडघे जे आहे, जे आपले गुडघे जे आहे ते दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होतात. आता हे तुम्ही यंग असतात त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी पाळत नाही आणि तशा हॅबिट्स लागतात तुम्हाला आणि त्याच पद्धतीने तुम्ही पुढे चालत असतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर तुम्ही पाळल्यात, कुठेही बाहेर गेलात तर 2 मिनिट खाली पायावरती बसून घ्या, काही हरकत नाही. काय होईल, जास्तीत जास्त कोणीतरी हसेल ना तुम्हाला, पण त्याचं हसणं महत्वाचं नाहीये, त्याचं तुम्हाला चिडवणं महत्वाचं नाहीये, तुमची हेल्थ जास्त महत्वाची आहे. तर कुठेही जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही बसून पाणी प्या. हे चिरकाल तुमच्या आयुष्यामध्ये हे तुम्ही जर पाळलं तर तुमच्या पुढच्या ज्या दुखणी आहेत त्याला हे टाळेल, नक्कीच टाळेल हे. आणि तुम्ही जे तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काहीही खाता ते डिरेक्टली तुम्हाला रिफ्लेक्ट करतं. हे आताच आपण ह्याच्यावरती बोललेलो आहोत. इंटरनली हे होतं, जे प्रक्रिया होत असतात. ऑब्व्हियसली मग तुम्ही चांगल्या पद्धतीत डायजेशन झालं, तुम्ही छान झोप घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी कसे राहाल, मग तुम्ही ताजीतवाने राहाल आणि मग तुम्ही ना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटेल, छान अभ्यास करावासा वाटेल आणि ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला कराव्याशा वाटेल. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तुम्ही त्याला वेळ देऊ शकाल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खाणं जे आहे असं तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीजला कसं अफेक्ट करतं, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे. आता याच्यानंतरचा जो आहे सात्विक जेवण, मी याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. सात्विक जेवण म्हणजे काय एक्झॅक्टली? सात्विक जेवण म्हणजे, सात्विक जेवणाची जी डेफिनेशन आहे ती फार गहन आहे, फार डीप मध्ये आहे. पण ऍज अ बेसिक थिंग म्हणून जर तुम्हाला सांगायचं असेल, द थिंग्स ऑर द फूड विच इज युजफुल फॉर युअर बॉडी, दॅट इज कॉल्ड एज अ सात्विक जेवण. तर सात्विक जेवणामध्ये मांसाहार हा येत नाही. शक्यतो जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी व्हेजिटेरियन आहे ते लोक सगळं व्हेज खातात, तर त्याला आपण सात्विक जेवण म्हणू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जे जंक फूड जे आपण अवॉइड करतो, ऑब्व्हियसली जंक फूड ते हे आपल्यासाठी चांगलंच नाहीये. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही सात्विक जेवण घ्याल, जे फ्रेश फ्रूट घ्याल,
हा, इथे सात्विक जेवण मध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की तुम्ही शिळं खाऊ नये. हे शिळं पदार्थांना जे आहे ते आपल्या शरीरासाठी अजिबात हे चांगलं नसतं. कुठलेही जे अन्न तुम्ही शिजवता ना, शिजवल्यानंतर तुम्ही साधारणपणे 2 ते 3 तासामध्ये त्याला ग्रहण केले पाहिजे, म्हणजे त्याला इनटेक केलं पाहिजे. इफ एनी ऑफ द फूड यू आर प्रिपेअरिंग within a 2 to 3 hours you should intake that food. That is an important thing. कारण की एकदा का त्या 2 ते 3 तास तू वेळ उलटली की त्याच्यावरती इंटरनल आपण, कारण की भरपूर काही मसाले आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेले असतात, तर त्याचं जे रिॲक्शन होत असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं अजिबात नसतं. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही सात्विक जेवण घ्याल, अजून एक उदाहरण असं द्यायचं म्हणजे समजा आता तुम्ही, आता बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते, आता तुमची मम्मी वगैरे तसे करतात की नाही आय डोंट नो, ते फॉलो करत नसतील तर तुम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी पास ऑन करा. म्हणजे तुमच्या घरच्या फॅमिली मेंबर पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर त्यांचंही शरीर चांगलं राहील, निरोगी राहील आणि याच्यातून जेवढे जे छोटे मोठे जे आजार असतात ना ते आपोआपच निघून जातील, ते आपल्याला पण कळत नाही. पीठ मळून ठेवतात फ्रीज मध्ये, तुम्हाला माहितीये का फ्रीज मध्ये जे आपण गोष्टी ठेवतो ना त्याचा किती इफेक्ट होत असतो आपल्या बॉडीला. जसं मी मगाशी कोल्ड स्टोरेजचं जे उदाहरण दिलं, सेम थिंग इट गेट अप्लाय फॉर आवर रेफ्रिजरेटर ऑल्सो. तुम्ही जर चितळेचं जर दूध घेतलं, तुम्ही जर 7 ते 8 दिवस जरी त्या पिशवीला तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं कोल्ड स्टोरेज मध्ये आणि 8 दिवसानंतर जर तुम्ही ते काढलं आणि तापवलं तरी ते खराब नाही होणार. का नाही होते खराब? तसं जर बघायला गेलं तर दूध जर आहे जास्त तासाने ते राहत नाही, त्याच्यानंतर लगेच ते खराब होऊन जातं. तर तेवढं ते, म्हणजे याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय काय मिसळलेलं आहे, काय काय भेसळ आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती. म्हणून शक्यतो काय करायचं, दुधाचं एक उदाहरण जर दिलं तर तुम्ही आपल्या तुमच्या जवळपास कोणाचा गोठा वगैरे असेल तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते दूध घेऊ शकता. ट्राय टू अवॉइड द पॉलिथिन मिल्क, दॅट इज अ मोर. हे जस्ट मी एक्झाम्पल देते तुम्हाला, म्हणजे सात्विक जेवणातला भाग आहे म्हणून मी हे असं सांगते. तर तुम्ही हे जर फॉलो केलं तर हे अतिउत्तम आहे. ऑब्व्हियसली सात्विक जेवण जेवलात तर तुमची इम्युन सिस्टम जी आहे, इम्युन सिस्टम म्हणजे काय एक्झॅक्टली, आता हे जे कोरोनाचं जे चाललेलं आहे आपण सगळ्यांनी भोगलेलं आहे, तर याच्यामध्ये असं झालं की बरीचशी लोक जे आहेत त्याला घाबरून, आणि जेव्हा त्यांना काही सर्दी झाली, ताप आला, असं काही झालं आणि लगेच त्याला घाबरून त्या लोकांचा निकाल लागलेला आहे. पण काही काही लोक अशी आहेत की ती इतकी इंटरनली स्ट्रॉंग असतात की हे जे व्हायरस आहे त्यांचा इफेक्ट त्यांच्या शरीरावर होत नाही. तुम्हाला काय वाटतं, कोरोना सगळ्यांना नाही झालेला? नाही, सगळ्यांना होऊन गेलेला आहे. पण ज्याची जी सिस्टम चांगली आहे ते त्याच्यामध्ये ती फाईट करून ती जर्म्स जे आहेत ते त्याच्यातनं रिपीट परत गेलेले आहेत. त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे इम्युन सिस्टम जी आहे ती जर चांगली असेल तर तेवढेच तुम्ही सुदृढ राहू शकाल. तर इम्युन सिस्टम कधी चांगली होणार? जेव्हा तुम्ही सात्विक जेवण घेणार. सात्विक जेवण म्हणजे आता याचा अर्थ असं नाही की तुम्ही मांसाहार खाऊ नये, पण कमी प्रमाणात जर तुम्ही घेतलं, हे ऑब्व्हियसली तुम्ही एक मांस जे आहे ते आपल्या पोटामध्ये घेत आहात आणि मांस जो आहे तो डायजेशन साठी फार वेळ घेतो. त्याला एवढा वेळ लागतो ना की त्याची जी प्रोसेसिंग आहे ती थोडी डिले होत राहते, राईट. आता डिले होत राहते म्हणजे एक्झॅक्टली कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा होमवर्क दिलाय, तुम्ही तो आज नाही केला, ठीक आहे, तो पेंडिंग ठेवला, उद्या केला, मग ऑब्व्हियसली त्याच्यामुळे काय होणार, तुमचा जो रुटीन अभ्यास जो आहे तो अफेक्ट होणार. आणि इन शॉर्ट शेवटीला मग काय ओरडा खाणार टीचरांचा की तुमचं हे वेळेवरती कम्प्लीट झालेलं नाहीये. तसंच त्या शरीराबरोबर होत असतात की तुम्ही जे जेवण जेवता ते त्याचं जर वेळेत डायजेशन झालं तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. आणि ह्यालाच आपण सात्विक जेवण असं म्हणतो, ज्याने तुमची इम्युन सिस्टम चांगली होते. आता दुसरी एक गोष्ट, वॉटर आफ्टर मील इज अ पॉइझनस. हे मगाशच्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवणानंतर जे आहे तुम्ही पाणी पिलं नाही पाहिजे. आणि आपल्या तोंडामध्ये जे साठलेलं असतं, ऑब्व्हियसली जेवणानंतर आपल्या तोंडामध्ये बऱ्याचशा अन्न जे आहे अडकलेलं असतं, तर तुम्ही ते गुळणा करून टाकून द्यायचं आहे. पाणी हे आत ग्रहण करायचं नाहीये. आणि का नाही करायचंय असं आयुर्वेदामध्येही म्हणलेलं आहे. हाऊ एक्झॅक्टली आर द poisons created inside our body? As mentioned above, when we drink water immediately after a meal, the digestive fire, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, फायर और ऍसिड विल बी वीकन. म्हणजे तुम्ही जी आग निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही जर पाणी ओतलं
तर ऑब्व्हियसली मग ती काय होणार, थंड होऊन जाणार. म्हणजे मग तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम काम नाही करणार व्यवस्थित. बिकॉज ऑफ दिस आवर स्टमक बिकम्स अ स्टॅग्नंट पॉन्ड ऑफ वॉटर विथ अनडायजेस्टेड फूड इन इट. पाणी पिल्यानंतर ते जे आहे ती आग निवळून जाते आणि त्याच्यामध्ये ते तुमचं जे जेवण आहे एक पाण्याचा पॉन्ड तयार होतो. ते पाणी तिथे साठून राहणार ना, आणि ते डायजेस्ट न झालेलं अन्न जे आहे ते तिथेच फिरत राहतं. सो इन्स्टेड ऑफ डायजेशन, फर्मेंटेशन ऑफ फूड स्टार्ट्स इन आवर स्टमक. डायजेशनच्या ऐवजी काय होतं, ते जे अन्न साठलेलं असतं ते फर्मेंट होत जातं तिथे. आणि फर्मेंटेशन इज नथिंग बट डिकम्पोजिशन ऑफ फूड. दिस डिकम्पोजिशन ऑफ फूड क्रिएट्स द फॉलोइंग पॉइझनस इन आवर बॉडी. फॉलोइंग पॉइझन याच्या खाली बरंच ऍक्च्युली मला मेन्शन करायचं होतं, पण मग ते फार हे होईल. पण हे एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर हे आता तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज आला असणार आहे की हे एक जरी वाटायला सिंपलचा पॉइंट आहे, पण हे किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज नक्कीच आला असणार आहे. तर मी रिक्वेस्ट करेल की हे ऍटलिस्ट ही जी टिप आहे तुम्ही फॉलो करावी. त्याच्यानंतर एक्सरसाइज. आता एक्सरसाइज ही किती महत्वाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे. इट इज नॉट दॅट नोबडी नोज. एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. तुम्ही जे काही अन्न खाता, जे पचवता, त्याची जी ऊर्जा निर्माण होती. आता कसं आहे, पहिल्याच्या काळामध्ये जी लोक होती ती फार शारीरिक कष्ट त्यांचे फार होते, पण आताच तसं आहे का? नाही. कुठलंही आता कंपनीजला जॉब म्हणा, ऍज अ स्टुडंट म्हणून लाईफ म्हणा, कॉलेजमध्ये जायचं, लेक्चर्स अटेंड करायचं, चालत किंवा बसने घरी यायचं, ऍक्टिव्हावरती घरी यायचं, कारमध्ये घरी यायचं, घरी येऊन परत बसायचं. तर तुमची जी शरीराची जी हालचाल आहे ती फार कमी झालेली आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही लहान मुलांबरोबर जर कम्पेअर केला तर ती फार ऍक्टिव्ह असतात. का? कारण की ती सारखी उड्या मारत असतात, सारखी नाचत असतात, त्यांचं शरीर फार ऍक्टिव्ह असतं, त्यामुळे त्यांचं जे खाल्लेलं अन्न आहे त्यांचं लवकर पचलंही जातं. पण मोठ्या माणसाचं किंवा मोठ्या मुलांचं असं होतं का? नाही. व्यायामात लभते स्वास्थ्य दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. व्यायाम से स्वास्थ्य, लंबी आयु, बल और सुख की प्राप्ति होती है. निरोगी होना परम भाग्य है और स्वास्थ्य से अन्य कभी कार्य सिद्ध होते हैं. सी, सो दिस इज अन इम्पॉर्टन्स. ऍक्च्युली असं झालं की आता व्हॉट रिफ्लेक्ट्स यू. आता हे जे मी पॉइंट जे लिहिलेले आहेत, आता तुम्ही शिकताय बरोबर, पण जेव्हा तुम्ही कुठे कामाला जाल, जॉबला सुरुवात कराल, तेव्हा या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुमच्या लाईफ मध्ये अफेक्ट करतात. तुम्ही जिथे कुठे कामाला जाल, तुमचं फिजिक आणि पर्सनॅलिटी, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे ही फार महत्वाची आहे. तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, तुम्ही लोकांशी कसं डील करता, तुम्ही कुठल्या पद्धतीत त्यांना ट्रीट करता, हे फार महत्वाचं आहे. तुमची थिंकिंग लेवल कशी आहे, दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट थिंग. तुमचं थिंकिंग लेवल जर चांगलं असेल, रिक्रिएटिव्ह असेल आणि एक्सेप्टन्स लेवल जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही तशा ठिकाणी फार चांगल्या पद्धतीत काम करू शकता आणि टिकू शकता. मुद्दामच हे मी पॉइंट लिहिलेले आहेत तुमच्या करिअर ओरिएंटेडच्या दृष्टिकोनातून. द नेक्स्ट पॉइंट इज युअर माइंड. हाउ कूल यू पीपल आर विथ योर माइंड. जितने ठंडे दिमाग से काम करोगे उतना अच्छा काम कर पाओगे. So these are the important points that is going to reflect you. Again, these all things are related with what? With your health. अगर आपकी हेल्थ अच्छी होगी तो ये सब चीजें आप अच्छे तरीके से कर पाओगे और आपका करियर जो है वो अच्छे से बन पाएगा. Now what are the weakness of the body? Again the diet. अभी मैंने डाएट के बारे में इतनी सब चीजें बताई हैं. Then the sleep. तर झोपेबद्दल जर मला सांगायचं असेल तर झोपण्याचं असं आहे की तुम्ही जेव्हा झोपता ते पूर्ण 9 तास, तुम्हाला कमीत कमी 8 तासाची जी झोप झालीच पाहिजे. मगाशी मी डिटेलमध्ये नाही सांगितलं, 8 तासाची झोप झाली पाहिजे. त्यामध्ये असं आहे की पहिले जे 8 ते 9 तास, पहिलेचे जे 3 तास असतात त्या झोपेमध्ये जवळजवळ तुम्हाला शरीरामध्ये 50% ऊर्जा मिळते. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही झोपता, झोपल्याबरोबर जी पहिली 3 तासाची झोप होते, साधारणपणे असं सांगितलेलं आहे की तुम्ही 9 वाजता झोपलं पाहिजे. पण आजकालच्या ह्याच्यामध्ये तर हे तर शक्यच नाहीये. पण जी कुठली वेळ तुम्ही ठरवा, ज्या झोपाल, ऍटलिस्ट 10 ते 10:30 पर्यंत तुम्ही झोपलंच पाहिजे. तर पहिलेचे जे 3 तास असतात त्यामध्ये तुम्हाला 50% जी आहे ती ऊर्जा मिळते. पुढच्या 3 तासामध्ये 25% ऊर्जा मिळते
आणि त्यानंतरचे जे 3 तास असतात त्याच्यामध्ये 7 ते 8% तुम्हाला ऊर्जा मिळत असते. म्हणजे तुमची जी बॉडी जी आहे ती बूस्टअप होत असते. फॉर एक्झाम्पल एखादी तुम्ही जर गाडी घ्या, गाडी घेतल्यानंतर तुम्ही सतत त्याला वापरत राहिला त्याचं मेंटेनन्स जर केलं नाही तर काय होईल? ती लवकरात लवकर खराब होणार, बरोबर? तसंच आपल्या दिनचर्यामधून आपल्या शरीराला ते काम करून थकत असतं दिवसभर आणि त्याला आरामाची गरज असते. म्हणून किमान 8 तास तरी तुम्ही झोपलंच पाहिजे. व्हॉट आर द नेक्स्ट वीकनेस ऑफ युअर बॉडी? डिप्रेशन. कुठलेही तुमच्या लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात तुम्ही लगेच हताश होऊन जातात. आणि आता ते डिपेंड करतं की तुमचा प्रॉब्लेम कुठल्या पद्धतीचा आहे. जेवढे सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, जसं मी मगाशी एका मुलीचं उदाहरण दिलं, ती त्या स्टेजमध्ये जाऊ शकत होती पण ती त्या स्टेजमध्ये गेली नाही. का नाही गेली? कारण तिने स्वतःला सावरलं. सो तसं तुमच्याही लाईफमध्ये असे भरपूर काही प्रॉब्लेम्स येतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला हताश होऊसं वाटेल. तुम्हाला राग येतो. राग जो आहे तो माणसाचा खूप मोठा वैरी आहे, दुश्मन आहे. तुम्ही जेवढं तुमच्या रागाला कंट्रोल कराल तेवढी, जेव्हा तुम्हाला राग येत असतो ना तुमच्या इंटरनली बॉडीमध्ये इतक्या काय केमिकल रिॲक्शन्स होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, ज्यामुळे तुमची बॉडी अफेक्ट करते. आता बॉडी अफेक्ट करते कसं होतं, तुमच्या वेगवेगळ्या पार्ट वरती कसं अफेक्ट करतं हे चांगलं तुम्हाला लक्षात आलं असेल एका उदाहरणावरून. तसंच हे राग आणि डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बॉडीला अफेक्ट करत असतात. तर जेवढं शक्यतो असेल यामधून तुम्ही बाहेर निघायचा प्रयत्न करा आणि याला चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल ते तुम्ही बघायचं आहे. तर तुम्ही कसं कराल? फॉर एक्झाम्पल ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. याच्यानंतर इम्पॉसिबल. इम्पॉसिबल इज नथिंग इज इम्पॉसिबल. द वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. आता ह्याबद्दलही तुम्ही एक ऐकलेलं आहे, हे तुम्हाला माहित आहे. यावर एक मी छोटीशी स्टोरी सांगू इच्छिते. एक बार ऐसा होता है, 2 लड़के होते हैं और एक लड़का जो होता है थर्ड फोर्थ स्टैंडर्ड में होगा और उसका एक दोस्त होता है, गांव में रहते हैं वो दोनों भी, और उसका दोस्त होता है वो 7 से 8 साल का उसका दोस्त होता है। तो दोनों में जो है 4-5 साल का फर्क होता है। तो वो रोज क्या करते थे, सुबह नाश्ता वगैरह करने के बाद कहीं घूमने निकलते थे, थोड़ा टहलने निकलते थे गांव में। तो एक दिन ऐसे ही हुआ, वो दोनों जो है घूमते घूमते एक जगह पर पहुंचे और एक वहां पे ना एक ये थी, क्या बोलते हैं, वेल थी, क्या बोलते, कुआं था। तो बातें करते करते जो बड़ा वाला लड़का रहता है, जो जैसे मैंने बताया वो 7-8 साल का था, वो बोलते बोलते वो कुएं में गिर जाता है। और तभी देखते देखते फिर वो अचानक से जब ये पीछे मुड़ के देखता है, अरे ये तो कुएं में गिर गया है, अब क्या करूं मैं? तो वो डर जाता है काफी। उसको लगता है कि अरे बाप रे, अब मैं क्या करूं? वो बहुत चिल्लाता है गांव वालों को कि अरे बचाओ बचाओ, मेरा दोस्त यहाँ पे कुएं में गिर गया है, कोई तो मुझे बचाओ। और वो नीचे से जो है वो उसकी जो हालत देखता है, जब वो कुएं में गिरा था उसको कुछ सूझता नहीं है। तो वो क्या करता है, फिर वो थोड़ी देर के बाद बहुत चिल्लाता है, बहुत सारे लोगों को मदद के लिए बुलाता है, लेकिन कोई वहां पे आता नहीं। तो उसको साइड में एक रस्सी पड़ी हुई दिखाई देती है। तो वो क्या करता है, वो जो रस्सी है एक पेड़ से बांध कर और जो बची हुई रस्सी है वो उसकी तरफ छोड़ता है। ठीक है। और वो जो जो लड़का गिर गया होता है नीचे, जिससे 7-8 साल का होता है, वो थोड़ा तबीयत जो उसकी होती है, ही वॉज लिटिल बिट फैटी एंड द बॉय हु वॉज टेकिंग हिम आउटसाइड, दैट बॉय वॉज लिटिल बिट थिन। ऐसा था उनका बॉडी स्ट्रक्चर। तो वो लड़का क्या करता है कि रस्सी डालता है और उसको जोर जोर से, जितनी उसके अंदर ताकत होती है ना, अपनी पूरी ताकत लगाते हुए उस लड़के को खींचता है और फिर क्या होता है, धीरे 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 करके वो उसके अपने दोस्त को बचा लेता है। तो वो दोस्त को बचा लेता है, फिर बाद में वो बाहर आने के बाद फिर वो दोनों गांव में आते हैं और तभी वो सब ये सारी कहानी जो उनके साथ हुई है वो बताता है। तो बोलता है कि अरे बाप रे, सब लोग, गांव वालों को विश्वास ही नहीं होता, अरे ऐसा कैसे पॉसिबल, उसकी तबीयत देखो कैसी है और तुम कैसे हो, वो तुमसे इतना बड़ा है और तुम इतने छोटे हो। अब मुझे बताओ आप, ये जो चीज है ये कैसे पॉसिबल है? क्योंकि यहाँ पे वो जो छोटा लड़का था, उसको यहाँ पे बताने वाला कोई नहीं था कि ये चीज तुम नहीं कर सकते। तुम्हें जो, मतलब उसका इंटेंशन क्या था कि मुझे मेरे दोस्त को बचाना है, वो कुएं में डूब गया है, मुझे उसको बचाना है।
जब वो अंदर से जब आवाज आती है कि मुझे ये चीज करनी ही है, कुछ भी हो जाए, तब जो आपके अंदर जो ऊर्जा निर्माण होती है, उस ऊर्जा के सामने कुछ भी नहीं है। सो दैट पार रियली, जब वो पॉजिटिविटी अंदर से आती है, वो पार जब भी आती है, तो आपके सामने कोई भी चीज या कुछ भी ये रखा जाए तो आप उसको आराम से कर सकते हो। तो ये जो बोलते हैं ना, आई एम पॉसिबल, सो इम्पॉसिबल ऐसा कोई वर्ड होता ही नहीं है। सिर्फ उतनी जो जिद है आपके अंदर वो आनी चाहिए। और ये सब चीजें कब आएगी? जब आपका शरीर, आपका सोल, आपका माइंड, आपका स्पिरिट, ये चारों भी चीजें बैलेंस होगी, तभी आप ये सब चीजें कर पाओगे ना। पॉजिटिविटी, अब ये पॉजिटिविटी के लिए मुझे ये चीज ये एक फिल्म का एक अच्छा सा डायलॉग है, जैसे कि मैंने यहाँ पे लिखा है, ये सब लोगों को पता ही होगा। अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। इट्स अ फैक्ट। मतलब ये कहने के लिए एक फिल्म का डायलॉग है, लेकिन ये सच में ऐसा होता है। जैसे कि अभी के एग्जाम्पल में आपने देखा, उसने पूरी तरह से पूरी दिल और जान लगा के उस मित्र को बचाया, जो उसके इसमें पॉसिबल ही नहीं था, फिर भी वो हुआ ना। सो पॉजिटिविटी जो होती है आपके अंदर की, उसको सिर्फ जगाना होता है आपको। आपको उस नींद से उठना होता है कि मैं ये नहीं कर सकता के बजाय, या मैं ये नहीं कर सकती के बजाय आपको क्या कहना है कि मैं ये कर सकती हूँ, मुझसे ये हो पाएगा। दैट फीलिंग जो आपके सबकॉन्शियस माइंड में होती है, पॉजिटिविटी हर एक इंसान के अंदर होती है, ऐसा कुछ नहीं रहता है। हर एक इंसान में पॉजिटिविटी होती है, लेकिन किसी की दबी हुई रहती है और किसी की जगी हुई रहती है। तो जो सोया हुआ रहता है उसको सिर्फ जगाना है, उसको सिर्फ जगाना है आपको। नाउ हाउ टू टैकल द प्रॉब्लम। अभी हम लोगों ने इतनी सारी चीजें तो देखी, लेकिन कोई अगर आपके, अभी मैम आप बोलोगे कि मैम आपने इतनी सारी चीजें तो बता दी, माइंडसेट कैसा होना चाहिए, आपका सोल कैसा होना चाहिए, आपको हेल्थ कैसे मेंटेन करना चाहिए। अगर आपकी लाइफ में कुछ प्रॉब्लम आती है तो टेम्परेरी सॉल्यूशन, अभी यहाँ पे ओनली आई एम नॉट गोइंग टू स्पीक, आई वांट द रिस्पॉन्स फ्रॉम योर साइड ऑल्सो। अगर आपकी जो डेली लाइफ में जो भी प्रॉब्लम आते हैं, छोटे छोटे प्रॉब्लम आते हैं, तो उसको टैकल करने के लिए या उसको अवॉइड करने के लिए आप क्या करते हो? फॉर एग्जाम्पल कोई यहाँ पे मुझे बता सकता है? Hello, student. या स्टूडेंट्स प्लीज स्पीक अप। ओके, मैं ही आपको एक दो एग्जांपल दे देती हूँ। जैसे कि अगर आपने थोड़ा घर पे आए, किसी फ्रेंड के साथ आपका झगड़ा हो गया, तो आपने क्या कर लिया, घर पे आके थोड़ा टीवी देख लिया, माइंड को डाइवर्ट कर लिया, राइट? तो मतलब क्या किया आपने? आपने आपके माइंड को उस चीज से हटाने की कोशिश की। आपने आपके आपके माइंड को उस चीज आपको इग्नोर कर दिया आपने वहां पे। आप उसमें क्या कर रहे हो, आपके जो माइंड में जो थी, जो बातें थी, जो मतलब जो आपको तकलीफ दे रही थी बार बार, इस लड़की ने मुझसे ऐसा कहा या मेरे फ्रेंड ने मुझे ऐसा ट्रीट किया, उसकी हिम्मत कैसी है मुझे ऐसे बोलने के लिए, दिस इज नॉट अ वे टू बिहेव विथ मी, ये ऐसे सब चीजें, फिर वो आपको मन ही मन वो चीज आपको खाई जाती है। और फिर आप उसके बारे में ही बार 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 सोचते रहते हो। फिर क्या होता है, उससे आपको कहीं और मन नहीं लगता है, और कोई चीजें करने में ध्यान नहीं लगता है। घर में गुस्सा निकालते हो, मम्मी पे पापा पे गुस्सा निकालते हो, छोटा भाई बहन है तो उसको एक चाटा जड़ दोगे, तुझे समझ में नहीं आता क्या? लेकिन ये हिम्मत वहां पे नहीं दिखाते हो, घर वालों पे आके दिखाते हो, राइट? ऐसा होता है। तो इसीलिए आपको टेम्परेरी सॉल्यूशंस क्या है कि आप मोबाइल देख लिया, अगर आपको कोई चीजें पसंद है, जैसे अगर आपको ड्राइंग करना पसंद है तो ड्राइंग कर लो, अगर आपको गाना गाना सुनना पसंद है, गाना पसंद है, तो आप ये सब चीजें कर सकते हो, राइट? आपको फॉर अ फनी, मतलब ऐसा जस्ट जोक आई एम टेलिंग दिस थिंग। मैं मेरा एक बताती हूँ। यू नो, एज यू नो दैट आई एम मैरिड। मेरे हस्बैंड के साथ थोड़ा हो गया था झगड़ा, हर एक की लाइफ में ऐसे होते हैं, हस्बैंड वाइफ में तो होते ही रहते हैं। तो मुझे ऐसे एक दिन गुस्सा आ गया था, तो मैंने क्या किया, उनके वॉलेट में से थोड़े पैसे निकाल लिए, जाके आराम से शॉपिंग करके आ गई, मेरा गुस्सा शांत हो गया, उन्हीं के पैसों से आके शॉपिंग करके आ गई। So this is the way I have, मैंने अपने दिमाग में से गुस्सा हटा के खुद को सेटिस्फाई कर लिया, ऐसा है। तो कभी एक बार तो ऐसा हुआ कि कुछ तो भी गुस्सा हुआ, तो मैं ऐसे गाड़ी गाड़ी ली और एक अच्छे से राउंड मार के आ गई, ताजी हवा खा ली, तो मेरे दिमाग से वो चीज निकल गई।
ऐसा मैं दीज आर द ओनली जस्ट एन एग्जाम्पल। तो ऐसा भी आप कुछ कर सकते हो, लेकिन ये क्यों करना है? आपकी जो मेंटल हेल्थ है जो है उसको तंदुरुस्त कैसा रखा जाए, उसको मतलब मेंटेन कैसा किया जाए, क्योंकि जितनी बुरी चीज आपके मन में अंदर रहती है उतनी ही वो आपको खाई जाती है, और फिर आप आपका जो अच्छा कार्य है वो नहीं कर पाते हो। परमानेंट सोल्यूशन जो है इग्नोर। परमानेंट सोल्यूशन जो है इग्नोर। कोई कोई चीजें या कुछ कुछ प्रॉब्लम्स आपके लाइफ में ऐसे होते हैं कि बड़े बड़े प्रॉब्लम होते हैं। ओके, बहुत सारे बड़े 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 प्रॉब्लम ऐसे होते होंगे, अभी आप यहाँ पे शेयर नहीं करना चाहते तो नो प्रॉब्लम। लेकिन मेरा उद्देश्य यही है कि उससे बाहर कैसा निकला जाए। इग्नोर, सीधा आप चीजों को इग्नोर करना सोचो, और उसके बारे में सोचो कि ये प्रॉब्लम जो है या ये जो सिचुएशन मेरे लाइफ में आई है, क्या इससे सच में मेरी लाइफ कुछ चेंज होने वाली है? अगर मैं इसके बारे में सोचता रहूं, ये सब इल्यूजन होता है। ये जो प्रॉब्लम्स वगैरह बोलते हैं ना हम लोग, ये सारा इल्यूजन होता है। इल्यूजन मीन्स व्हाट? हमने हमारे दिमाग में एक तस्वीर बना लेते, अरे ये ऐसा हुआ तो अब तो मेरा आगे कुछ हो ही नहीं सकता, या मैं आगे कुछ कर ही नहीं सकती। नहीं, ऐसा नहीं होता है बच्चों। आजकल मैंने बहुत सारे बच्चों को देखा है छोटी छोटी उम्र में, यू नो, वन थिंग आई हैव एक्सपीरियंस्ड। मेरे फ्रेंड की एक लड़की है, शी इज अगेन शी इज इन 8th स्टैंडर्ड। ऐसे ही मम्मी के साथ झगड़ा हो गया और उसने फांसी लगा ली खुद को, ऐसे ही छोटे रीजन की वजह से। क्यों? हुआ क्या किसका? वो लड़की ने तो अपनी जान गंवा दी, रीजन जो कुछ भी हो। लेकिन क्या ये सोल्यूशन था? क्या इससे मतलब ये इसका उपाय था? जो भी उनके बीच में प्रॉब्लम हुआ रहेगा, इससे क्या हुआ? उसकी मम्मी तो जिंदगी भर अभी यही रोते बैठेगी। लेकिन दिस इज नॉट अ वे टू कम आउट ऑफ द प्रॉब्लम। दिस इज अ टोटली रॉन्ग मेथड। ऐसा कभी नहीं करना चाहिए। ऐसा सोच भी आपको आपके मन में लाना नहीं है। ये जो हमें इंसान का जो रूप मिला है, जैसे मराठीमध्ये एक म्हण आहे की 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा जन्म मिळतो। मतलब 84 lakhs के बाद, इतने जन्म लेने के बाद, कीड़े मकोड़े, शेर है, कोई बर्ड है, इतना सब जन्म मिलने के बाद हमें इतना अच्छा इंसान का देह मिलता है। तो उसे का हमें सदुपयोग करना चाहिए, समाज के लिए कुछ करना चाहिए, खुद के लिए भी जीना चाहिए, और हर जगह खुशियां ही खुशियां फैलानी चाहिए। और ये सब चीजें कब पॉसिबल होगी? जब आपका माइंड, आपका हेल्थ, आपका स्पिरिट, आपका सोल जब प्योर होगा और आपके हेल्थ को आप मेंटेन करोगे, तब ये सब चीजें हो पाएंगी। सो परमानेंट सोल्यूशन के लिए आपको सबसे क्या करना है, आपकी जो माइंड इमेज है जो आपने ड्रॉ करके रखी है कि ये अभी ये ऐसा है तो अभी तो मेरी पूरी जिंदगी बर्बाद हो गई, अभी तो मेरे लाइफ में कुछ हो ही नहीं सकता, ऐसा अगर आप सोचोगे तो ये सब जो है उसको आपको इग्नोर करके वो कितना इम्पोर्टेंट है। अगर ये चीज अगर हमारे लाइफ में नहीं है तो इससे मुझे क्या फर्क पड़ने वाला है, इसके लिए आप क्वेश्चन मार्क सामने रखो। जो भी आपका प्रॉब्लम है उसके लिए क्वेश्चन, ये सच में कोई प्रॉब्लम है? क्या मैं इससे उभर सकता हूँ या मैं इससे उभर सकती हूँ? क्योंकि कोई भी प्रॉब्लम रहता है उसे आपको ही फेस करना है। बाकी के लोग आपको सिर्फ सलाह देंगे, आपको समझाएंगे, बताएंगे, लेकिन उस राह पर, उस पथ पर आपको ही चलना है। यू आर ओनली द पर्सन, यू आर गोइंग टू फॉलो दैट। या अगर आप जब तक उसके बारे में डीपली सोच के उसका इम्पोर्टेंस लेवल खत्म करके उससे उभर कर आप जब बाहर नहीं आते हो, तब तक ये सब चीजें पॉसिबल नहीं होती है। शुरुआत में आपको सबसे प्रॉब्लम होगी, आप नहीं कर पाओगे, लेकिन थोड़े समय के बाद उसको आप आराम से निभा पाओगे। लेकिन आपके अंदर से उसके बारे में जो सोच होती है, जितना आप उसको नेगेटिव थॉट्स जो रहते हैं आपके दिमाग के, वो जितना आप उसको बाहर निकालोगे उतना ही आपको उससे प्रॉब्लम को टैकल करने में आसानी होगी और परमानेंटली उस प्रॉब्लम से आप बाहर आ पाओगे। ठीक है? अगेन द माइंडसेट, एज आई टोल्ड नाउ, द माइंडसेट इज एवरीथिंग व्हाट यू थिंक बिकम। माइंडसेट एक ऐसी चीज है जो आप सोचते हो। मतलब अगर आप ऐसे सपोज, जैसे बचपन में छोटे बच्चों को पूछा जाता है कि तुझे बड़े होके क्या बनना है, कोई कोई बोलेगा मुझे कैप्टन बनना है, मुझे डॉक्टर बनना है, मुझे इंजीनियर बनना है। एक बच्चा बोलेगा कि मुझे ड्राइवर बनना है, ड्राइवर बनना है। तो जैसा आप सोचते हो, जितना आप एम्बिशियस रहोगे, जितना आप करियर ओरिएंटेड रहोगे, करियर की तरफ फोकस करोगे, बार बार वो चीजें आप माइंड में बोलते रहोगे, वैसा ही आप
बनोगे। आपके करियर के लिए दिस स्टेटमेंट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट। माइंड इज एवरीथिंग। जितना आपका माइंड स्वस्थ रहेगा, जितना आप माइंड से अच्छी तरीके से सोच पाओगे, उतना ही आपका करियर अच्छा होगा। माइंडसेट के ऊपर मैं और एक एग्जांपल देना चाहूंगी। एक्चुअली एक लेक्चर हुआ था, उसमें एक जो लेक्चरर था, तो उसने क्या किए, सारे जो बैठे थे, जो भी उनको सुनने के लिए आए थे, उनको सबको ना एक बलून्स बांट दिए थे। और वो जो बलून्स देने के बाद एक दो ग्रुप बनाए थे। एक ग्रुप को बलून्स फुगाने के लिए कहा था, और जो दूसरा ग्रुप था, आधे आधे में डिवाइड करके, दूसरा जो ग्रुप था उसको टाचणी म्हणतो आपण, पिन्स, दैट पिन्स वाज गिवन टू देम। और उनको क्या कहा था कि नॉट नॉट टू ग्रुप्स, उसमें से कुछ लोगों को पिन्स दिए थे और बलून्स जो है वो सबको दिए थे। मतलब उनको क्या करना था कि जिसके पास बलून है उसको अपना बलून बचाना है, और जिसके पास पिन्स थे उसको खुद का बलून भी बचाना है और दूसरा का बलून फोड़ना भी है। ऐसा उनको टारगेट दिया। तो सब लोग एक दूसरे, वो जो हॉल था, वो हॉल में सब एक दूसरे के पीछे भागने लगे। और नहीं क्या, वो सोच रही थी कि कैसे करके नहीं क्या, हम लोग उनका बलून फोड़ देंगे, फिर हम जीत जाएंगे, ऐसा। तो वो सब हो गया। तो सब लोग अपना जो बलून है पीछे छुपा के ऊपर लेके इधर उधर नाच के, कोई टेबल पे के ऊपर चढ़ा, कोई कुर्सी के ऊपर चढ़ा, और खुद का बलून बचा रहे थे ताकि मेरा बलून फूटे ना। और जो सेफ्टी पिन वाला इंसान था, वो जिनको दिए गए थे, वो तो ऐसे लगे हुए थे कि कब जाके मैं उसका बलून फोड़ दूं ताकि मैं जीत जाऊं। वो सब सेशन खत्म हो गया। एंड में देखा तो किसी के भी बलून बचे नहीं। अभी यहाँ पे माइंडसेट क्या, माइंडसेट के बारे में आपको क्या लगता है कि क्या मतलब, ये जो मैंने स्टोरी बताई है थोड़ी सी, यहाँ पे माइंडसेट का क्या रिलेशन है? अगर वो लोग जो थे उस ग्रुप में, उन्होंने ऐसा डिसाइड किया होता कि आप भी मेरे बलून्स को फोड़ो मत और मैं भी आपके बलून को नहीं फोड़ूंगा, अगर ऐसा वो दोनों ग्रुप का माइंडसेट होता और उन लोग उस तरीके से अगर सोचते, तो सब लोगों के बलून बच जाते और सब लोग खुशी खुशी रहते। और यहाँ पे जीत हार का तो सवाल पैदा ही नहीं होता, बराबर? तो यहाँ पे आपल्याला कोणाला काय बोलायचं आहे, कोणाला वाचवायचं आहे, म्हणजे समाजामध्ये आपल्याला कशा पद्धतीत वागायला हवं, कोणाला किती आणि काय कसं बोलायला हवं, ह्या गोष्टीचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे। आपण जेव्हा काही गोष्टी कोणाला बोलतो, जेव्हा समोरच्या व्यक्तीला हर्ट होत असतात, त्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही। आणि जसं बोलतो आपण, जसं वागतो, तसंच आपण आतून पण होतो, ह्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही। म्हणूनच आपल्या माइंडसेटचा फार फार महत्व आहे आपल्या बॉडीशी, आपल्या हेल्थशी आणि आपल्या सोलशी. So these are the things I have shared with you people. I hope that you people have understood the things, whatever the things I shared with you. Hopefully you people are going to you might have enjoyed this, you have understood this, and you are going to follow it. Yes or no? आणि शेवटी मी असं एवढंच म्हणणार आहे की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, छान आरोग्य दे, सर्वांना सुखात आणि आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि देवा तुझे गोड नाम अखंड राहू दे. Okay, Sheetal ma'am, I'm just stopping over here. Thank you so much, ma'am. Yeah. Thank you, thank you. So, any of the students want to ask anything? Student, do you have any question? Yes. Hello, students.